नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कविता युवक भारतीमधल्या तुमच्या 6 मराठी कविता तुम्हाला अभ्यासाला आहेत। यामध्ये स्वमत, अभिव्यक्ती, भावसौंदर्य, काव्यसौंदर्य, विचारसौंदर्य, भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, रसग्रहण अशा विविध प्रकारच्या 16 गुणांसाठी कृती तुम्हाला येतात। यामध्ये भरपूर पर्याय असतात उपलब्ध तुम्हाला आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक एक सोडवायचं असतं। 4-4 गुणांसाठी किंवा 2-2 गुणांसाठी 2 अशा प्रकारच्या कृती तुम्हाला येतील। रसग्रहणावर आधारित 4 काव्यपंक्ती दिलेल्या असू शकतील आणि किंवा काव्य सौंदर्यावर आधारित सुद्धा तशा प्रकारच्या काव्यपंक्ती दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्यांचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर म्हणजे एकूण तुम्हाला सगळ्या कवितांवर कृती येऊ शकतात। रे थांब जरा आषाढ घन आहे यावर्षी तुम्हाला अभ्यासाला नाही आहे तर त्याच्यामुळे हे वगळण्यात आलेलं आहे। तर आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काव्य सौंदर्य, विचार सौंदर्य, भाषा सौंदर्य जर काहीही कोणत्याही प्रकारचा कवितेचा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार आहात याविषयी आपण बोलणार आहोत। तर सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कवितांचा ज्या वेळेला कृती लिहाल त्यावेळेला अतिशय व्यवस्थित लिहायच्या आहेत। परीक्षकाला हे लक्षात यायला हवं की तुम्हाला कविता समजलेली आहे, कविता समजलेली आहे हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं। तेव्हाच तुम्हाला या कृतीमधले मार्क मिळू शकतात। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे कृती या कवितांवर कशा येतात त्याच्याविषयी मी प्रत्येक कवितेनुसार चर्चा करणार आहे। पण तुम्हाला मी आत्ता जे सांगते आहे ते एकूण सगळ्या कविता ज्या आता आपण 5 कवितांविषयी बोलणार आहोत। रोज मातीत, रंग माझा वेगळा, विंचू चावला, समुद्र कोंडून पडलाय आणि आरशातील स्त्री या ज्या 5 कविता आहेत या कवितांविषयी आपण बोलणार आहोत। आणि सगळ्यात मुळात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक कविता जी आहे ही अतिशय सुंदर कविता आहे तुम्हाला अभ्यासाला। रोज मातीत सारखी कविता आहे ज्याच्यामध्ये शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचं हृदयद्रावक असं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे। आणि हे कसं आहे मनोगत तर कांद्याची लावणी करताना किंवा ऊसाची लागवड करत असताना या स्त्रिया सतत शेतामध्ये कष्ट करत असतात, काम करत असतात, आपल्या कुटुंबासाठी त्या कष्ट करत असतात आणि हे कष्ट करत असताना हे कष्ट त्यांचे असे दिसण्यात येत नाहीत। ते कसं दिसतं जेव्हा त्यांचं शेत असं छान हिरवगार डोलू लागतं आणि त्यावेळेला त्यांचे कष्ट त्या शेतामध्ये दिसतात म्हणून ती हिरवी होऊन शेतात उरते अशा प्रकारची ओळ या कवितेमध्ये आलेली आहे। तर हे जे सगळं सुंदर अशी कविता आपल्याला अभ्यासाला आहेत या कवितांवर आपण बोलणार आहोत। नीट लक्षात घ्या आणि लिहित असताना नेहमी लक्षात ठेवा की आपण खूप चांगल्या पद्धतीने ही उत्तरं लिहायची आहेत। ज्या वेळेला रंग माझा वेगळा सारखी कविता आहे तर ती सुद्धा तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने त्या कवितेकडे बघायचं आहे। आता रोज मातीत ही कविता ज्या वेळेला तुम्ही अभ्यासता त्यावेळेला ती त्याच्यामधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय काय आहे असू शकतात तर काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते या ओळीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते या ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा। तिसरं असू शकतं की नाही बेण ग मन दाबते बाई दाबते या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे करा। तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहामधलं स्थान म्हणजे एकूणच कुटुंबामध्ये कशा प्रकारे आपले कष्ट ते वाटून घेत आहेत तर हे या स्त्रिया कशा प्रकारचं कष्ट करत आहेत याविषयी का तुम्हाला काय वाटतं ते मांडायचं आहे। सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते या ओळीमधलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा। तर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर लक्षात काय ठेवायचं मुळामध्ये ही कविता कोणाची आहे हे नेहमी पहिल्या ओळीमध्ये आलंच पाहिजे। कवयित्री कोण आहेत? कल्पना दुधाळ। रोज मातीत या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ। आता ही जी कविता आहे ही कष्ट करणाऱ्या मातीमध्ये झिजणाऱ्या या स्त्रीविषयीची कविता आहे आणि या स्त्रिया कष्ट करत असताना
त्या काय करतात तर आपला जीव या मातीत रोवतायत. त्यांचे जे कष्ट आहेत, त्यांचं जे नांदणं आहे, जसं संसारामध्ये स्त्री नांदते तर तो संसारच जणू काही त्यांचं ते शेती आहे, त्याच्यात त्या रोज नांदतायत, कष्ट करतायत आणि यातून हे जे पीक येतं हे पीक म्हणजे त्यांचं आयुष्य आहे. अगदी लहान बाळाचं संगोपन करावं तशा या आपल्या मातीमधल्या जे पीक आहे, मातीत रोवलेलं बी आहे त्याचं संगोपन करतात. ते बेणं दाबतात. जेव्हा ऊसाची लागवड केली जाते तेव्हा ऊसाचे छोटे छोटे असे ते बेणं असतात, ते दाबून मातीमध्ये दाबावं लागतं, त्याच्यासाठी जोर द्यावा लागतो आणि हे बेणं दाबल्यानंतरच ते रुजवलं जातं. आणि ते दाबणं जे आहे ते एक प्रकारे आपलं मन तिथे दाबणं आहे. ही जी स्त्री आहे ही स्त्री कशी आहे, ही कष्टकरी स्त्री आहे. रात्रंदिवस ही स्त्री अहोरात्र कष्ट करते आपल्या शेतामध्ये आणि हे जे तिचं थोडं थोडं काडी काडी जमून ती तिचा संसाराला हातभार लावते आहे. तर या कल्पना दुधाळ या कवयित्रीने या रोज मातीत या कवितेच्या माध्यमातून या स्त्रियांचं जीवन आपल्यासमोर मांडलेलं आहे. कांद लावते बाई लावते, किंवा सोन्याची फुलं, झेंडूची जी फुलं आहेत सोन्याची, तर सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, कांद नाही ग जीव लावते, किंवा फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. तर ही फुलं म्हणजे ही जी आलेली फुलं आहेत तिच्या शेतातली, ती फुलं म्हणजे जणू तिचा देह आहे आणि हा देह तोडून ती काय करते तर घरादाराला तोरण बांधतीये. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते. ती उन्हातानात इतके कष्ट करते आणि मग त्याचं फळ काय मिळतंय तिला तर ती हिरवीगार शेती, म्हणजे हिरवी होऊन ती स्वतः या मातीत उरलेली आहे, अशा प्रकारचं चित्रण इथे आलेलं आहे. खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, असं ती म्हणतेय की या रोज मातीमध्येच ती नांदते. तिचा जो संसार आहे, तिचं जे आयुष्य आहे ते सगळं आयुष्य या मातीमध्येच आहे, अशा प्रकारचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून आलेलं आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा याच्यावरचा प्रश्न येईल अगदी व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर पुढची जी कविता आहे ती आहे रंग माझा वेगळा. तर रंग माझा वेगळा ही कविता कोणाची आहे हे तुमच्या लक्षात आहे. सुरेश भट यांची ही कविता आहे. ही कविता अतिशय वेगळ्या ढंगाची अशी कविता आहे. का? कारण स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व गझलेच्या माध्यमातून व्यक्त झालेलं आहे. आणि कशी आहे ही गझल? सुरेश भट हे मुळामध्ये गझल लेखनासाठीच प्रसिद्ध आहेत आणि खूप छान गझला त्यांनी लिहिलेल्या आहेत. स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी या सगळ्यावर त्यांची लेखणी प्रहार करते असं म्हटलं जातं. आणि मुळामध्ये गझल हा जो काव्यप्रकार आहे, हा काव्यप्रकार याच्या रचनाबंध खूप छान पद्धतीने सुरेश भटांनी वापरलेला आहे इथे. त्यांचे काही या कवितेवरचे जे काही कृती येऊ शकतात तुम्हाला, तर त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगते. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, या ओळीमधलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा. किंवा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, या ओळीमधलं विचार सौंदर्य स्पष्ट करा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यान माझा पेटण्याचा सोहळा, या ओळीमधलं भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा समाजामध्ये स्वतःचं वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हे सोदाहरण स्पष्ट करा. कवीच्या आयुष्याने केलेली फसवणूक तुमच्या शब्दात लिहा. मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे, या ओळीतून कवीला काय म्हणायचं आहे किंवा त्याला वाटलेलं विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर अशा प्रकारचे विविध प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. कशाही प्रकारचं जर प्रश्न आला या कवितेवर, आणि तुम्हाला येणारच ह्याच्यावर प्रश्न, सगळ्या कवितांवर एक एक प्रश्न तुम्हाला येणारच आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित न घाबरता उत्तर लिहा, अतिशय स्पष्टपणे लिहा. तुम्हाला काय वाटतंय त्या कवितेविषयी ते मांडा शब्दाच्या माध्यमातून. आणि परीक्षकाला हे समजलं पाहिजे की तुम्हाला ही कविता कळली आहे.
कवीने या कवितेच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे की मी कितीही गुंत्यात अडकलो, मी सगळ्यांमध्ये अडकलेलो दिसलो तरीसुद्धा मी या बंधनातून मुक्त होतो. कुठल्याही गुंत्यात अडकलो तरी मी कसा आहे तर मी माझं वेगळेपण जपू शकतो. माझं व्यक्तिमत्व जे आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. असं सांगताना कवी काय म्हणतो की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, म्हणजे माझं वेगळेपण मला जपता आलेलं आहे. या सुखाच्या ज्या सावल्या आहेत तर या कवितेच्या माध्यमातून कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा. तर मी असा आहे, मी कसा आहे, त्या कवीला तो संवेदनशील आहे. संवेदनशील माणसाच्या मनाला कशाचीही वेदना होऊ शकते असा हा कवी आहे. तर तो कसा आहे, तो संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे त्याला सावल्यांच्याही झळा लागू शकतात अशा प्रकारचा हा कवी आहे. त्याचं जे दुःख आहे या दुःखावर सुद्धा तो माया करतो आहे. दुःखाचं सुद्धा त्याला कौतुक वाटतंय किंवा राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. तर या दुःखाला जणू काही माझा लळा लागलेला आहे असं कवी मांडतोय. आणि हे सगळे दुःखाचे क्षण आहेत ते कवीच्या सोबत कायम आहेत. त्याला जीवनाचं भान नेमकं कधी आलं किंवा जाणीव नेमकी कधी झाली हे कवीला कळत नाही आहे आणि म्हणूनच त्याला असं वाटतंय की माझ्या आयुष्याने माझा विश्वासघात केलेला आहे आणि मी एवढा कधी नेमका जगायला लागलो ते सुद्धा मला कळलं नाही, तितक्यामध्ये माझा विश्वासघात झाला. हे कवीने या कवितेतून मांडलेलं आहे. तर अजिबात घाबरायचं नाही, व्यवस्थित लिहायचं आहे उत्तर. त्याच्यानंतर पुढची जी कविता आहे ही आहे हे भारूड आहे. विंचू चावला हे भारूड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, संत एकनाथांनी लिहिलेलं भारूड आहे. आणि तो जो काळ होता, भारूड हे आध्यात्मिक रूपक असतं आणि तो संत एकनाथांचा जो काळ होता त्या काळामध्ये भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज त्या काळामधल्या संतांना वाटत होती आणि त्यांनी भारूड असू दे, त्यांचे अभंग असू दे, त्यांचे काव्य असू दे, या माध्यमामधून त्यांनी जनसामान्यांना घडवण्याचा, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा, त्यांना चांगलं काय वाईट काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की यामध्ये विंचू चावला, वृष्टीत चावला, कामक्रोधरूपी विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. या ओळीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा. किंवा मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या ओळीमधील काव्य सौंदर्य स्पष्ट करा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरा झरा. या वाक्यातील विचार सौंदर्य स्पष्ट करा. त्याच्यानंतर असा एखादा प्रश्न येऊ शकतो की आपल्यातील दुर्गुण ओळखून ते दुर्गुण कमी करून सद्गुण वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं, किंवा दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, तर सत्संग हा सगळा दाह शांत करणारा आहे. सत्संग म्हणजे काय, चांगल्या माणसांचा संग. तर दुर्जनांची संगत आपल्याला कधीही म्हणजे असं म्हणतात ना, कोळशाच्या खाणीत गेलं तर आपले हात काळे होणारच, आपल्या हाताला कोळशाचा तो काळा रंग लागणारच. तसंच आपण जर दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला वाईट गोष्टींना सामोरं जावं लागणारच. आणि त्याच्यामुळेच आपण काय करायला हवं, तर आपण सज्जनांच्या संगतीमध्येच राहायला हवं, हे संतांनी वारंवार सांगितलेलं आहे. आता इथे भारुडामध्ये काय केलेलं आहे, तर भारुडामध्ये मनुष्याच्या अंगात असलेले जे दुर्गुण आहेत त्याच्यावर संत एकनाथांनी प्रहार केलेला आहे आणि त्याला त्यांनी विंचू म्हटलेलं आहे. हा विंचू कसला चावलेला आहे, तर काम आणि क्रोध. तर काम आणि क्रोध ह्याचा विंचू चावलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर दुर्गुणांचा घाम आलाय अंगाला. अशा प्रकारचं एक रूपक तयार केलेलं आहे इथे. काम क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे हा प्राण व्याकुळ झालेला आहे आणि याची वेदना होत आहे. आणि ही मनुष्यरूपी जी इंगळी आहे, इंगळी म्हणजे पुन्हा विंचूच,
तर ही जी मनुष्यरूपी इंगळी आहे त्यांनी जो दंश केला आहे, म्हणजे जे चावणं, दंश करणे म्हणजे काय तर चावणं, तर त्यांनी जो दंश केलेला आहे आणि त्या दंशामुळे म्हणजे नांगा मारणं, दंश करणं म्हणजे चावणं, तर त्याच्यामुळे ही सर्वांगाला वेदना झाली आहे आणि हे विष जे आहे ते सर्वांगात पसरलेलं आहे. आणि याच्यावर काय उपाय आहे, या दंशावर काय उपाय आहे, तर चांगल्या गुणांचा अधिकाधिक भर हा त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे कसं, तर आता समजा तुम्ही साधा एक बघितलं असेल की थोडंसं नीळ आपण जेव्हा पाण्यामध्ये घालतो आणि पाणी चालू करतो, तुम्ही जितकं जास्त पाणी वाढवता तितका तो निळा रंग धूसर होत जातो. हां, आता तुम्ही पाणी खूप जास्त वाढवलं तर तो निळा रंग पूर्ण निघून जाईल. तसंच लक्षात घ्या की तसेच हे दुर्गुण आपल्या अंगात असतात की आपण सद्गुण जर वाढवले, आपण जर सत्संगतीत राहिलो आणि आपण आपल्यातले सद्गुण वाढवले तर आपोआपच आपले दुर्गुण दूर होणार आहेत. तर हेच नेमकं या भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथांनी सांगितलेलं आहे. सगळ्यांना लक्षात आलेलं असेल, व्यवस्थित लिहा, घाबरू नका. समुद्र कोंडून पडलाय ही पुढची एक कविता वसंत आबाजी डहाके यांची. समुद्र कोंडून पडलाय ही कविता कशा प्रकारची कविता आहे, तर वसंत आबाजी डहाकेंनी ही कविता लिहित असताना त्याच्यामध्ये एकूण एखादं बाल्य एखाद्या मुलाचं, आणि ते कुठला मुलगा आहे हा, तर महानगरामधलं बालपण आहे. ते कसं आहे, ते दयनीय आहे, ते खूप चिंताग्रस्त आहे. तर ते वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. तर ह्याच्यावर तुम्हाला कसे प्रश्न येऊ शकतात की समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे याची कल्पना करून कल्पनाचित्र रेखाटा. समुद्र कोंडून पडला या शीर्षकाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. शहरातील बालकाची अवस्था कवितेमध्ये कशा प्रकारे चित्रित झाली आहे ते तुमच्या शब्दात लिहा. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो या ओळीमधलं भावसौंदर्य स्पष्ट करा. किंवा 5वं आहे, त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय दुडपून बसलेलं एक लहानसं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी या ओळीमधलं विचार सौंदर्य स्पष्ट करा. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून या ओळीमधलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा. तुम्हाला कशाही प्रकारचा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे की ही जी कविता आहे ही महानगरामधलं जे जीवन आहे, शहरामधलं जे जीवन आहे, त्या जीवनामधली जी घुसमट आहे, किंवा आता तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की आज कितीतरी ठिकाणी अगदी लहान लहान मुलं, आई वडील दोघंही कामाला जात असल्यामुळे ही मुलं दिवसभर घरामध्ये कोंडून असतात, या 4 भिंतींच्या आतमध्ये असतात. त्यांना बाहेरचं जग माहिती नसतं किंवा बाहेर जायची अनुमती नसते, कारण भीती. तर ही मुलं बाहेरून हा निसर्ग बघत असतात, खिडकीमधून त्यांना जेवढं दिसतं तेवढंच त्यांचं जग झालेलं असतं. तर अशा प्रकारचं एक आयुष्य इथे जगलं जात आहे. आणि या सगळ्यामध्ये ही जी दगदग आहे, ही जी माणसाची परवड चाललेली आहे, त्याचं चित्रण इथे या कवितेच्या माध्यमातून डहाकेंनी केलेलं आहे. आता हे कवी काय म्हणतायत, तर समुद्र हा जो आहे हा अफाट अशा महानगरामध्ये आक्रसून गेलेलं जे जीवन आहे त्याचं चित्रण आहे. आणि ते चित्रण करताना त्यांनी जे रूपक वापरलेलं आहे, तर ते हे जे लहान मूल आहे, हे लहान मूल कसं इथे ह्या सगळ्या टोले जंग इमारती, खूप उंच उंच इमारतींमध्ये ही मुलं अडकलेली आहेत. म्हणजे काय होतं, तर किनाऱ्यावरच्या इमारतीच्या 32व्या मजल्यावर हताशपणे बसलेला आहे हा समुद्र. आणि तो काय करतो आहे, तर त्याच्या मनात विचार येतो की एवढं सगळं हे बालपण आहे, हे बालपण इथे त्यांना मजेनी जगता सुद्धा येत नाहीये, इतकं कोंडलेलं जीवन हे जगतायत सगळे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. हे बालपण जे आहे हे या गजाआड अडकलेलं आहे. आणि समुद्र म्हणजे काय, तर अथांग जीवनाचं रूपक घेऊन महानगरातली जी जीवन आज जगतायत की
या जीवनाला काही अर्थच नाही आहे, असहाय्य जीवन आहे, हतबलता आलेली आहे, अशा प्रकारच्या नैराश्य आलेलं आहे, अशा प्रकारचं जीवन इथे जगलं जात आहे। रोजचा दिवस उगवतो, धावपळीमध्ये तो दिवस येऊन रात्री संपतो आणि कुठेही मुक्तपणे काहीतरी विचार करावा किंवा काहीतरी सर्जनशील काहीतरी नवनिर्मिती करावी असं ह्या आयुष्यामध्ये काही होत नाहीये। हे सगळं दिसल्यामुळे हा समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे, तो संत्रस्त झालेला आहे आणि म्हणूनच तो असं म्हणतो की स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हा मुलगा तिथे बसलेला आहे। तर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न याच्यावर आला तर तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे। हा समुद्र जेव्हा तुमच्याशी संवाद साधतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं की या समुद्रामध्ये जे ह्या सगळ्या बालपण अडकलेलं आहे, जी शोकांतिका आजची सगळीकडे पसरलेली आहे, ही शोकांतिका या कवितेच्या माध्यमातून मांडायची आहे। त्याच्यानंतर पुढची कविता आहे आरशातील स्त्री, हिरा बनसोडे यांची ही कविता आहे। या कवितेमधलं जे तुम्हाला कृती येऊ शकतात त्या कशा आहेत तर तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंकळतीये आणि अशातच ती मला जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खुळे। या ओळीमधलं आशय सौंदर्य स्पष्ट करा किंवा माझेच रूप ल्यायलेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तर या ओळींमधलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा किंवा स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, या ओळींमधलं काव्य सौंदर्य स्पष्ट करा। आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशी केलेला स्वार्थ संवाद आहे, हे विधान स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। किंवा स्त्रीचे भावविश्व, स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतर ही तुमच्या शब्दामध्ये व्यक्त करा, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला अजिबात घाबरायचं नाहीये। लक्षात ठेवा की ह्या दोन स्त्रिया नाहीत, ही जी स्त्री आहे ही आरशातील एक स्त्री आणि आरशाबाहेरील स्त्री, तर आरशात बाहेरील जी स्त्री आहे तिचं अंतर्मन जे आहे ते आरशामध्ये दिसतं आहे, स्वतःचं प्रतिबिंब आहे ते, आणि त्या प्रतिबिंबाशी ती संवाद साधते आहे। ही जी स्त्री आहे जी आरशाबाहेर आहे ती स्त्री अगदी तुमच्या आजूबाजूला असलेली तुमची बहीण मैत्रीण अशा प्रकारची ही स्त्री किंवा तुम्ही स्वतः की ज्यांना काहीतरी आयुष्यामध्ये मिळवायचे असं ध्येय आहे, ज्या खूप काहीतरी एक करारीच्या अशा स्त्रिया आपण म्हणू, तर तशा प्रकारचे तिचे ते बाल्यावस्थेतले चैतन्यमय असे दिवस, तारुण्यातलं जे तेज तिच्याकडे होतं, ध्येय होतं, स्वप्न होतं, तर अशी सगळी ती स्त्री एक वेळेला लग्न झाल्यानंतर संसारामध्ये अडकली आणि मग ती चैतन्यहीन अशी झाली। या स्त्रीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी हे प्रतिबिंब समोर आलेलं आहे। ही जी आरशातील स्त्री आहे ती तिला जाणीव करून देते आहे की तू कशी होतीस आणि तू कशी असायला हवीस, तू अशी तुझं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व आधी कसं होतं तर पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमय बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, आणि आता कशी आहेस तू, आता तू नखशिकांत आहेस, फक्त स्थितप्रज्ञा राणी। स्थितप्रज्ञा म्हणजे काय, ज्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही, ऊन वारा पाऊस असा किंवा कोणतंही सुख कोणतंही दुःख कशाचाच काही परिणाम ज्यावर होत नाही असं जे असतं ते स्थितप्रज्ञ। तर तशी स्थितप्रज्ञता तुला आलेली आहे, तू राणी आहेस या घरातली, तू या घरातली राणी आहेस, पण ती राणी कशी आहे, नुसता दगड असल्यासारखी। दगड आपण स्थितप्रज्ञ म्हणतो, तर त्या स्त्रीला तुला मन आहे, तर ही जी आरशामधली स्त्री आहे ती तिला आत्मविश्वास देते आणि तिच्या आत्मविश्वासांमुळे तिच्या पंखांना बळ दिल्यामुळे ही स्त्री सांगते आहे की तू अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेत नाहीयेस, हे लक्षात ठेव। बागेतली अल्लड जाई जी आहे ती पेंगुळली आता तुझी वाट बघून बघून, तिला तू लक्ष दे, तिला तू घरात घे आणि ती रडू नकोस, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली कमळे, घाबरू नका, नीट लिहा,